तर रामकृष्ण हरी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? सर्व ठीक असाल अशी आशा करतो. आज आपल्या बागेची पानगळीची तारीख होती 16 सप्टेंबर. आज आशा होती की पाऊस उघडेल आणि आज आपली पानगळ होईल, पण वातावरण बघून तरी वाटत नाही की आज आपली पानगळ होणं शक्य आहे. म्हणून पाऊस असा उघडलेला आहे, पण वातावरण खूप खतरनाक आहे. अजून आपण हे बघा, केव्हाही फुटू शकतं. मित्रांनो, आता खूप टेन्शन वाढत चाललेलं आहे. किमान आज जरी पानगळीचा स्प्रे झाला असता आणि संध्याकाळच्या दरम्यान किंवा दुपारच्या नंतर जरी पाऊस आला असता तरी काही अडचण नसते आली. किमान पूर्ण पानगळीचा स्प्रे होऊन गेला असता. आता एक दिवस जर असा वाढत चालला तर ज्या ठिकाणी असा ट्रेस येऊन जो पाला गळालेला आहे, इथं डोळे फुगण्याचे चान्सेस आता आज खूप वाढले आहेत. आणि ही डोळे जर फुगत चालली आणि 2 दिवस जर अजून जर लेट झालं पानगळीला, तर ह्या डोळ्यांना त्याचा इफेक्ट होणार इथ्रेलचा. जर आता सकाळी जरी थेपांचा स्प्रे चालू केला असता तर हे बघा, हे झाडावर पाणी दिसत असाल तुम्हाला. हे बघा पाणी. ह्या पाण्यामुळे व्यवस्थित पानगळ होणार नाही, औषधच चिकटणार नाही झाडाला. म्हणजे पुन्हा 2 वेळा पानगळ करण्याची वेळ येणार. मित्रांनो, अशा कंडिशनला काय केलं पाहिजे? ज्यांना माहिती आहे त्यांनी नक्की सुचवावं. प्लॉटमध्ये चक्कर मारून झाल्याच्या नंतर मी लगेच गेलो मुलीला शाळेत सोडण्यासाठी. शाळेला सोडणं गेले असताना शाळेत पोचताच मी लगेच झटपट मागे फिरलो, कारण तिथपर्यंत जाऊस्तोवरच वातावरण असं एकदम स्वच्छ झाल्यासारखे वाटलं आणि असं वाटलं की आता आपण पानगळ करू शकतो. त्यामुळे मी झटपट हाय स्पीडने घरी आलो आणि टपक्यानं लगेच घरी येऊन लगेच लवकरात लवकर ट्रॅक्टर चालू केला, औषधे घेतली आणि अतिशय म्हणजे कुठेही न थांबता लवकरात लवकर विहिरीवर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून मी लवकरात लवकर औषध वगैरे खलवून ब्लोअरमध्ये भरून इथेल मारण्यासाठी चालू करेल. आता इथे बघा मित्रांनो, क्रेक्रॉन घेतला आहे 5234 आहे आणि इथे पण आहे 3, 1.5 आणि 5 ग्रॅम असं यांचं प्रमाण मी ठेवलेलं आहे. प्रमाण योग्य आहे की चुकलं आहे हे पण सांगावे, जेणेकरून पुढल्या वर्षी सुधारणा करून घेता येईल. आणि सगळं खलून झाल्याच्यानंतर ब्लोअर भरून मी लगेच झटपट न थांबता स्प्रे चालू केलेला आहे. श्री गणेशाला नारळ वगैरे फोडलेला आहे, गुलाला अगरबत्ती वाहून पानगळीसाठी मी सुरुवात केलेली आहे. कारण अपेक्षा नव्हती वातावरण चांगलं होईल, पण अचानक वातावरण चांगलं झाल्यामुळे लगेच वेळ वाया न घालता स्प्रे चालू करून घेतलेला आहे, जेणेकरून लवकरात लवकर स्प्रे करून त्याला जास्तीत जास्त वेळ कसा भेटेल औषध सुकण्यासाठी ह्या दृष्टिकोनाने. तर मित्रांनो, आता पहिला ब्लोअर संपलेला आहे आणि आता मी लवकरात लवकर दुसरा ब्लोअर भरून घेतो आणि लगेच चालू करतो स्प्रेसाठी पुन्हा न थांबता. तर आता मी निघालेलो आहे विहिरीच्या दिशेने ब्लोअर भरण्यासाठी. आता लगेच दुसरा ब्लोअर भरून घेतो. तर ओके. तर मित्रांनो, अशा पद्धतीने दिवसभर धावपळ झाली, पण एक दृष्टिकोनाने मला समाधान वाटले की आज आपली अपेक्षा नसतानाही पानगळीचा स्प्रे झालेला आहे. वातावरणास तसे आभार मानावे लागतील की त्याने आज आपल्याला सुट्टी दिली पावसाला आणि आज आपला स्प्रे पूर्ण झालेला आहे.